ते मी घरी पेपर ट्रेडिंग हे ते सगळं चालू केलं. तुमच्या पद्धतीने एकदम परफेक्ट चालू होतं ट्रेडिंग. मी सपोर्ट टीमला पण खूप त्रास दिला. भरपूर कॉल करायचो मी दिवसातनं, नाही म्हटलं तर 12 कॉल करत होतो त्यांना. नाही उचललं तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा लगेच मिस कॉल बघितला की कॉल मला येत होता. तिथपर्यंत ठीक. त्यानंतर मी तुमच्याबरोबर पण खूप वेळा बोललो. जे प्रॉब्लेम बोलायला नाही पाहिजे ते पण बोललो, डिस्कस केले. इतके बारीक होते ते. तुमच्या ट्रॅकने पद्धतशीर चाललो होतो. आता तुमचा अनुभव 18 वर्षाचा आहे. तुमच्या पद्धतीने मला प्रॉफिट होत होतं, करत पण होतं. पण अचानक ट्रॅक चेंज झाला. 4 महिन्याचा एक्सपिरियन्सवाल्याकडं ट्रॅक चेंज झाला. तिथनं गडबड झाली. अरे म्हणलं आता गडबड आहे, आता बूस्टर डोस घ्यावाच लागणार आहे. आता घ्यायचा म्हणलं तर म्हणलं आता परत तुमच्याकडेच यावं लागणार आहे. तर तुमच्याकडं परत आलो. 5 जानेवारीच्या बॅच ना, 7 जानेवारीची त्या बॅचला आलो. तो बूस्टर डोस पण कमी पडला. परत इथं आत्ताच्या बॅचला आलो. आता इथून तर ऑलरेडी मी प्रॉफिटमध्ये होतोच, फक्त ट्रॅक चेंज झाल्यामुळं सगळी गडबड झाली. ते ट्रॅक चेंज झाला. परत ट्रॅकवर येण्यासाठी परत म्हटलं आता आपल्याला पर्याय एकच आहे, सरांकडे जावंच लागणार आहे. म्हणजे मी माझा PNL ऑलरेडी ग्रीनमध्येच आहे. इथं मी सगळ्यांना ऑलरेडी दाखवलेलंच आहे. पण त्यात होत काय होतं, ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते पान सुपारीची सवय लागली. भोजन जेवण घ्यायची सवय तुटली, पान सुपारीवर चाललं होतं. पण म्हटलं त्याच्यावरती तर अजून आपण कॉमातच जाईल. म्हटलं आपल्याला जेवण परत चालू करावं लागणार आहे. त्याच्यामुळं मी परत रिपीट क्लास केला ह्याच्यासाठीच. आणि जेणेकरून की परत इथून पुढचं जे ट्रॅक आपला माझं चालू होता ट्रॅकवर मला परत यायचं होतं. त्यामुळे मी परत रिपीट क्लास केलेला आहे. आणि जेणेकरून आता जे कसं आहे, प्रत्येक गोष्ट नाही शेअर करता येत. पण जेणेकरून मला सगळ्यांना एकच सांगायचे, ज्या सरांच्या ट्रॅकवर तुम्ही चालले तोच ट्रॅक पकडा. तो जर ट्रॅक चुकला तर मग गडबड होती. मग तुमच्या डोक्यात हे पण विचार येणार ट्रेडिंग करू का नको. त्यामुळे ट्रॅक सरांचा फक्त सोडू नका. त्या ट्रॅकनी कळणार नाही आत्ता, रिपीट परत बूस्टर डोस घ्या. परत एकदा परत तुम्ही त्या ट्रॅकवर येऊ शकता. 100% येता. मला सगळ्यांना फक्त एकच सांगायचे, त्या ट्रॅक सोडू नका. फक्त जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत सोडू नका. शेवटपर्यंत प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला मार्केट समजत नाही, सरांचं ट्रिपल क्रॉस हे ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच्या प्रत्येकाची प्रिंटआउट काढा. मी प्रत्येक गोष्टीची प्रिंटआउट काढलेली आहे. ती तुम्ही म्हटले त्याच्याप्रमाणे अख्खी भिंत भरवलेली आहे. प्रत्येकांनी बघितलेले आहेत माझे काय केले ते. अख्खी भिंत भरलेली आहे माझी. फोटो पण शेअर करू शकतो मी तो. मी प्रत्येक ते बघत तुमच्याप्रमाणे लय प्रॉफिट होलं. फक्त माझा ट्रॅक चुकला होता. तर ट्रॅकवर येण्यासाठी मी रिटर्न आलो. ट्रॅकवर आलो ते पण मी तुमच्याप्रमाणेच करत होतो. फक्त सवय एक घाण लागली होती की थोडक्यात बाहेर निघायचं. मग ती रॅली जी चुकत होती ती कॅप्चरच होत नव्हती. मग ती रॅली ज्यावेळेस तुमच्याकडे आल्यानंतर मी चालू केलं, त्याच्यानंतर ती रॅली कशी पकडायची ते आलं. मी त्या वृषाली मॅडमला पण कॉल करायचो. ते स्टार्टला तर कॉल उचलत नव्हत्या, ते बिझी असतील, ते उचलतच नव्हते. आता उचलतात, आता कॉन्टॅक्ट झालं ते उचलतात. मग त्यांनी मला सगळं सांगितलं कसं करायचं काय करायचं. मग ते आता उचलतात. पहिल्याच रिंगला कॉल उचलतात माझे. त्यांनी मला खूप गाईड केलं. त्याच्यानंतर तुम्हाला पण मी खूप कॉल केले. मग तुम्ही पण मला प्रत्येक वेळेस गाईड केलं. सपोर्ट टीमला तर खूप केले. योगेशला तर लय केले. योगेश आहे का विचारतो, नसायचे काय वेळेस, पण मग त्यांच्याकडे कॉल कनेक्ट व्हायचा. म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम होते ते, पण मला सपोर्ट टीमनी 100% पूर्ण सपोर्ट केले. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्वेरी म्हणजे टेक्निकल जे काय चार्टमध्ये जे काय प्रॉब्लेम येत होता त्यावेळेस मला टेक्निकल असं काय कळतच नव्हतं. ते सर्व टेक्निकल टीमने एकदम परफेक्ट सांगितलं. चार्ट लावण्यापासून आत्तापर्यंत कधी जरी कॉल केला, सपोज उचलला नाही, रात्री मग 10 वाजायच्या 9:30 वाजता पण कॉल येतो म्हणजे येतोच. तुम्ही कॉल आणि मला तर येणारच. माझा नंबर बहुतेक पाठ असेल. काय एवढे कॉल मी केले होते, प्रचंड कॉल केले. म्हणजे दिवसातनं 10 नाही, मी कमीत कमी एका दिवशी 30 कॉल केले एकाच ह्याच्यासाठी. पण प्रत्येक वेळेस मला त्यांचे कॉल आले. मी तुमचे पण प्रत्येक ह्याला गुगल फॉर्म भरत होतो. तुमच्याशी पण मी प्रत्येक गोष्ट बोलत होतो, सर असं होतं तसं. फक्त मला एकच सांगायचं, सरांच्या ट्रॅकनी चाला. खूप जणं भेटतात लगेच सरांकडून जाऊन, प्रत्येकजण लगेच त्याला वाटतं आपण मास्टर झालो. तुमचा अनुभव आणि 4 महिन्याचा अनुभव ह्यात खूप डिफरन्स आहे. हे लगेच समजूच शकत नाही की काय चाललं आहे. ते कुणालाच नाही समजू शकत. ते समजण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 सेकंड बॅच करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्ही ट्रॅकवर येणार आहे, त्याशिवाय येऊ शकत नाही.
तुमच्यामुळे मी आज प्रॉफिटेबल आहे. इथून पुढं पण तुमचंच हे. आणि ह्याच्यानंतर जर माझ्या डोक्यात विचार आला असता ट्रेडिंग सोडायचा, तर हा शेवटचा क्लास असता माझा. ह्याच्यानंतर परत मी क्लास केलाच नसता, कारण ह्या फील्डमध्ये येण्याचा माझा विषयच नव्हता. फक्त तुमच्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितले मी, ते तुमचं ते एकच डायलॉग फेमस आहे, 5 पैसे वर 5 पैसे खाली. हे असं कोण आजपर्यंत बोललेलंच नाही. ठीक आहे ना, म्हणलं करू. आलं होतो म्हणजे असं शिकण्यासाठी, की असं की लय सिरियस नव्हतो. पण ते ज्यावेळेस शिकलो त्याच्यानंतर मी लय सिरियस झालो. त्यामुळे तर एवढे कॉल केले मी. मग आज मी एकदम सॅटिस्फाईड आहे, आणि फक्त तुमच्यामुळं. धन्यवाद.